मित्रांनो, एकदा काय झालं, एका मोठ्या झाडावर दोन मित्र राहायचे. एक होती चिवताई आणि एक होता काऊदादा. चिवताई खूप हुशार आणि कष्टाळू होती. तिने स्वतःसाठी मेणाचं एक छान मजबूत घर बांधलं. पण काऊदादा मात्र खूप आळशी होता. त्याने काहीही कष्ट केले नाहीत. त्याने फक्त शेणाचं घर बनवलं. एक दिवस अचानक आभाळ भरून आलं. विजा कडाडायला लागल्या आणि धो धो पाऊस सुरू झाला. चिवताईचं मेणाचं घर मजबूत होतं, त्यामुळे तिला काहीच झालं नाही. पण बिचाऱ्या काऊचं शेणाचं घर पावसात वाहून गेलं. काऊ पूर्ण भिजला होता. तो थंडीने कुडकुडत चिवताईच्या दाराशी आला. त्याने दरवाजावर टकटक केलं आणि म्हणाला, चिवताई, चिवताई, दार उघड. चिवताई, चिवताई, दार उघड. आतून चिवताईचा आवाज आला. ती म्हणाली, थांब रे काऊ, आधी मी माझ्या बाळाला अंघोळ घालते आणि मग मी दार उघडते. बाहेर पाऊस वाढतच होता. काऊ पुन्हा ओरडला, चिवताई, चिवताई, दार उघड. चिवताई शांतपणे म्हणाली, अरे थांब रे काऊ, आधी मी माझ्या बाळाला भात भरवते आणि मग मी दार उघडते. काऊला आता खूप थंडी वाजत होती. तो पुन्हा म्हणाला, चिवताई, चिवताई, दार उघड. पण चिवताई म्हणाली, थांब रे काऊ, आधी मी माझ्या बाळाला झोपवते आणि मग मी दार उघडते. काऊ बिचारा अगदी रडवेला झाला होता. तो शेवटचं म्हणाला, चिवताई, चिवताई, दार उघड. तेव्हा चिवताई प्रेमाने म्हणाली, बरं बरं, थांब रे काऊ, आधी मी माझ्या बाळाला छान अंगाई गाते आणि मग लगेच दार उघडते. सर्व कामं आटोपल्यानंतर चिवताईने दार उघडलं. काऊ आत आला. घरात खूप उबदार आणि छान वाटत होतं. चिवताईने त्याला पुसून कोरडं केलं आणि खायला दिलं. काऊची भूक आणि तहान मिटली. त्या रात्री काऊदादाला आपली चूक समजली. त्याला कळलं की आळस करून चालणार नाही. तो म्हणाला, पुढच्या वेळी मी आळस झटकून काम करीन आणि चिवताईसारखं मजबूत घरटे पुन्हा उभारीन. तर मुलांनो, तुम्ही कोणासारखे वागणार? कष्टाळू चिवताईसारखे की आळशी काऊदादासारखे? चिवताईसारखेच ना? शाबास. चला, पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Like, share, and subscribe.